मित्रांनो, उद्या सेन्सेक्स एक्सपायरीला खूप सारे ट्रॅप्स तुमची वाट पाहत आहेत. त्या ट्रॅप्स बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी 100 तुमच्याकडे जे आहे ते रिझन असू शकतात. परंतु मार्केटमध्ये उद्या कुठे एंट्री करायची नाहीये, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. थोडक्यात उद्याच्या दिवसाच्या नो ट्रेड्स झोन बद्दल मी तुमच्यासोबत माझं जे काही प्रिडिक्शन आहे ते शेअर करणार आहे. मला असं का वाटतंय, काय त्याच्या डिटेल्स असणार आहेत, काय त्याचं टेक्निकल अनालिसिस असणार आहे, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आज देखील काल पडत्या मार्केटवरती तुम्हाला सांगितलेलं होतं की आज मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो आणि परवा आपल्याला एक चांगला बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळालेला होता. तरी देखील काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट पडणार आहे, त्याची पिन पॉईंट लेवल तुमच्यासोबत शेअर केलेली होती. आणि आज देखील मार्केट काल बिअरिश होतं कम्प्लिटली, पण तरी देखील मी तुम्हाला माझ्या सायकोलॉजिकल थिअरीवरती जे आहे ते तुमच्यासोबत माझा व्ह्यू शेअर केला की मार्केट जरी गॅपडाऊन झालं किंवा मार्केट फ्लॅट ओपनिंग करून डे लोला ब्रेकडाऊन दिला तरी देखील मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो. पिन पॉईंट त्याची सुद्धा लेवल तुमच्यासोबत शेअर केली ती आता व्हिडिओ मधल्या पुढल्या स्लाइडवरती आपण ज्या वेळेला जाईल त्यावेळेला तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि पहा, प्री मार्केटचा जो डेटा शेअर केला एक्झॅक्टली इन्स्टिट्यूशन्सनी त्याच लेवलला सपोर्ट घेतलाय. आणि जरी ही आजची इन्स्टिट्यूशनची व्हॅल्यू असली तरी देखील कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हाच सपोर्ट मी ऑलरेडी शेअर केलेला होता. आज देखील मार्केट ओपनिंगच्या अगोदर शेअर केला. पिन पॉईंट तुम्हाला माझं सपोर्ट इथं या लेवलला पाहायला मिळतो आणि प्रिडिक्शन काल पण शेअर केलं, आज पण शेअर केलं की मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळेल. खूप चांगली बुलिश रॅली आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मला असं वाटतंय उद्या मार्केटमध्ये ट्रॅप्स क्रिएट होणार आहेत, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असणार आहे आणि ते तसं का वाटतंय ह्याच्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. एक स्किप झालेला व्हिडिओ तुमचा स्टॉप लॉस घेऊ शकतो. त्यामुळे सर्व लॉजिक जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे जे ते पाहायचे आहेत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी इन्स्टिट्यूशनल व्हॉल्यूम तुमच्यासोबत डिकोड करण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो. चला तर सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं, हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं. ते जर का आपल्याला समजलं तरच आपण उद्याचं मार्केट जे ते प्रिडिक्ट करू शकतो. अदरवाईज डायरेक्ट उद्याच्या मार्केटवरती जर आपण गेलो प्रिडिक्शनसाठी आणि आपल्याला माहितीच नाही की आज कशा पद्धतीचा व्हॉल्यूम कुठल्या लेवल्सला ट्रेड झालाय, तर त्याच्यामुळे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगमध्ये जे ते जास्त अडचणी येऊ शकतात. ऑप्शन ट्रेडिंग ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ज्या वेळेला आपण आदल्या दिवशी अभ्यास करतोय त्यावेळेला तो आपला अभ्यास सखोल असला पाहिजे. जसं ऑप्शन ट्रेड तुमचा 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं चालतो, तसं 5-10 मिनिटांमध्ये अनालिसिस करून जर तुम्ही लाखो हजारो कमवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते चुकीचं आहे. त्याच्यासाठी जी मेहनत आहे ती तुम्हाला करावी लागत असते. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आज काय झालं हे पाहावं लागेल आणि स्टेप बाय स्टेप मग उद्या काय होणार आहे याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. सरळच आपण कुठलाही अंदाज लावणं जे हे खूप जास्त चुकीचं असतं. त्यामुळे मी सांगत असतो व्हिडिओला स्किप करत जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा. कारण की विनाकारण व्हिडिओमध्ये काही मीही बडबडत नसतो. ज्या काही गोष्टी मला वाटतं ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे त्याबद्दलच आपण डिस्कस करत असतो. तर आता निफ्टीबद्दल सर्वप्रथम तर बोलूयात. ही लेवल काल तुमच्यासोबत पिन पॉईंट शेअर केली ती पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. परंतु आज प्री मार्केटमध्ये सुद्धा चांगला आपल्याला व्हॉल्यूम पाहायला मिळतोय. इन्स्टिट्यूशन्सनी ह्याच लेवलला त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो एक्झिक्यूट केला आणि ही लेवल काल ऑलरेडी आपण डिस्कस केली. प्रिडिक्शन होतं मार्केट वरती जाण्याचं. कालच्या व्हिडिओचं थंबनेल सुद्धा पहा आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं की मार्केट वरती जाऊ शकतं आणि आपल्याला खूप चांगली बुलिश रॅली निगेटिव्ह मार्केट असून सुद्धा किंवा मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज असून सुद्धा पाहायला मिळालेली आहे, हे महत्वाचं आहे. आता निफ्टीबद्दल पहा, काल 23,443 ची लेवल तुमच्यासोबत शेअर केली. पहा, पिन पॉईंट इथं सपोर्ट आलेलं पाहायला मिळतोय आणि मार्केट इथून वरच्या साईडला गेले. याच्यावरून तुम्हाला समजेल की का मी या लेवल्सला मॅजिकल लेवल्स असं म्हणतो. आणि पहा, जशी प्राइसने नो ट्रेड झोनमध्ये एंट्री केली, कंप्लीट साइडवेज निफ्टी गेलेली पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की हा ऑप्शन सेलरचा एरिया आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करायची नाहीये. आता बँक निफ्टीच्या लेवल्स बऱ्याचदा आपल्या कामाच्या नसतात, परंतु बँक निफ्टीने सपोर्ट केलाय आणि इथून वरती जाऊ शकते. आणि बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्याला एक ऍडिशनल कन्फर्मेशन मिळून जाते निफ्टीसाठी सुद्धा की निफ्टी सुद्धा इथून वरती जाऊ शकते. आणि बँक निफ्टीची लेवल सुद्धा 52,925 ची पहा, किती पिन पॉईंट तुमच्यासोबत एक दिवस अगोदरच जे आहे ते मी शेअर केलेली होती. याचाच अर्थ ज्या लेवल आपण डिस्कस केल्या, ज्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या किंवा जे काही लॉजिक्स आपण डिस्कस केले ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतात आहेत. म्हणजेच इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या इन्स्टिट्यूशन्सनी त्यांचा व्हॉल्यूम आपल्या अनालिसिसच्या पद्धतीने बिल्ड केलेला पाहायला मिळतोय किंवा ते उद्या काय
व्हॉल्यूम त्यांचा बिल्ड करू शकतील हे आपण चांगल्या पद्धतीने प्रेडिक्ट केलेलं आहे. आणि आता पहा, मी तुम्हाला काल सायकोलॉजिकल सुद्धा सांगितलेलं होतं याचं लॉजिक, की कम्प्लीट सेलिंग प्रेशरवाले आपल्याला हॅमर कॅन्डल्स पाहायला मिळतात. बऱ्याच लोकांना वाटतं मार्केट पडणारच आहे इथून, कारण की सेलिंग प्रेशर आहे, वॉर न्यूज आहे मार्केटमध्ये आणि बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु तरी देखील पहा किती स्ट्रॉंग कॅन्डल्स मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या स्ट्रॉंग कॅन्डल्स ज्या आहेत याच ट्रॅप क्रिएट करणार आहेत उद्या तुमच्यासोबत. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की सेन्सेक्समध्ये उद्या एक्सपायरीला, कारण की उद्या सेन्सेक्सचं प्रीमियम स्वस्त आहे, त्याच्यामुळे बरेच लोक निफ्टीमध्ये ट्रेड न करता सेन्सेक्समध्ये जाणार आहेत. आणि त्यामुळे मला ही लाईन ऍड करावीशी खूप महत्वाची वाटली की उद्या सेन्सेक्समध्ये ट्रॅप्स क्रिएट होणार आहेत. आता सर्वप्रथम तर हे समजून घ्या की जर तुम्ही सेन्सेक्सवरती अनालिसिस करून जर का तुम्ही सेन्सेक्सच्या लेवलला ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असाल, तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की सेन्सेक्सच्या सपोर्ट रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट करत नाही, स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. परंतु बरेच जे BSE मध्ये लिस्टेड स्टॉक्स आहेत सेन्सेक्सच्या अंडर, ते निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्यामुळे मी प्रेफर करतो निफ्टीला पाहून सेन्सेक्सचं अनालिसिस करण्याला. जर मला वाटतं की निफ्टी त्या रेजिस्टन्सला आहे किंवा येऊ शकते, तर प्रोबॅबिलिटी जास्त असते की सेन्सेक्स सुद्धा त्याच लेवलला रिस्पेक्ट करण्याची. थोडक्यात काय, तर मी सेन्सेक्सला ज्या वेळेला अनालिसिस करायचं असेल त्यावेळेला निफ्टीला माझ्या समोर ठेवत असतो. त्यामुळं सेन्सेक्सचं अनालिसिस तुमच्यासोबत शेअर न करता मी निफ्टीचंच अनालिसिस शेअर करीन. या लेवल तुमच्या चार्टवरती असले पाहिजेत. हे कुठलेही राऊंड अप लेवल्स नाहीयेत मित्रांनो, त्यामुळे त्या तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. एंट्री कुठं करायची तुम्हाला माहितीच आहे, तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजीज सुद्धा आहेत. कुठे नाही करायची ते मी तुम्हाला सांगतो, कारण की हा ऑपरेटर्सचा सेलर्सचा एरिया आहे. इथं जाऊन प्राइस एक तर साईडवेज होते, नाहीतर मग जास्त वॉलेटाईल होते. आणि तो एरिया असणार आहे 23,650 ते 23,700चा. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. आता एक चांगली बुलिश क्लोजिंग जरी आपल्याला पाहायला मिळालेली असली, तरी मार्केट नेहमी ऑपरेटर्स जे आहे ते रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करत असतात. आणि मार्केट कुठलाही पुलबॅक न घेता सध्या वरती गेलंय. त्यामुळे मला असं वाटतंय की उद्या 70 ते 100 पॉईंटच्या आसपास एक पुलबॅक येईल मार्केटमध्ये आणि मग मार्केट वरती जाण्याची जास्त शक्यता आहे. आता हा पुलबॅक गॅपडाऊन मध्ये सुद्धा येऊ शकतो, किंवा फ्लॅट ओपनिंग येऊन खाली येऊ शकतं, किंवा गॅप अप ओपनिंग होऊन खाली येऊ शकतं. थोडंसं मला असं वाटतं की मार्केट पहिल्यांदा खाली येईल आणि मग वरती जाऊ शकतं. आता याला सपोर्ट करण्यासाठी उद्या प्री मार्केटमध्ये ऑपरेटर्स काय व्हॉल्यूम त्यांचा एक्झिक्यूट करतात त्याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड करतात. आणि ह्या व्हॉल्यूम मी तुमच्यासोबत मार्केट ओपनिंगच्या अगोदरच शेअर करत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. आता ह्या लेवल राऊंड अप नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत मित्रांनो. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती निश्चितपणे असू द्या, कारण की या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला मार्केट ज्या ज्या वेळेला प्राइस सेक्शनचा सेटअप बनवेल तुम्हाला कॅच करायला सोपं जाईल. सोबत लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या आणि दोन्ही साईडच्या ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील त्या तुमच्या चार्टवरती असायलाच हव्या. जर का आपण एखादा रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं डिस्कस करत असतो, तर किमान अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल तरच ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू. माझा जो काही व्ह्यू आहे त्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो. काही कारणास्तव तो व्ह्यू नाही चालला, अपोजिट डायरेक्शनला मार्केट गेलं, तर बॅकअप म्हणून अपोजिटच्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करत असतो. उद्याची दिवसाची सर्वात महत्वाची लेवल राहणार आहे 23,650ची. याच्या खाली उद्या निफ्टी जी आहे ती बेरिश राहू शकते. 23,584, 23,504, 23,398 आणि 23,313 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. हा पर्पल कलरमध्ये पहा, मी अशा पद्धतीची जांभळ्या कलरमध्ये एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. उद्या मार्केट बुलिश होण्यासाठी ह्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट येणं जास्त गरजेचं आहे, कारण की हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. जर याला ब्रेकआउट आला तर 23,700च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,765, 23,848, 23,925 आणि 24,006 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. बरेच लोक बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, प्रीमियम जास्त असतात म्हणून, पण तरी देखील मी बँक निफ्टीच्या लेवल तुमच्यासोबत शेअर करत असतो, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्यामुळे कधी कधी बँक निफ्टी ऍडव्हान्समध्ये आपल्याला इंडिकेशन देते मार्केट इथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला आहे. निफ्टीचं प्रेडिक्शन बँक निफ्टीला पाहून करता येतं. जसं की इथं पहा एक स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट झाला आणि याचा अर्थ निफ्टीवरती सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्ट येऊ शकतो. आणि म्हणून फक्त ह्याच कारणास्तव मला माहिती आहे की 90% लोक बँक निफ्टीला ट्रेड करत नाहीत, तरी देखील अभ्यासात्मक रिसर्च म्हणून मी तुमच्यासोबत ह्या लेवल शेअर करत असतो. आणि मला असं वाटतं की ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असायलाच हव्यात, जेणेकरून लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ऑब्झर्व्ह करता येईल याच्यावरती सुद्धा. तर बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन असणार आहे 53,545 ते 53,670चा. हा ऑप्शन सेलरचा एरिया आहे. बिंग ऑप्शन बाहेर ह्याच्यात ट्रेड करायचा नाहीये. ते 53,545च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,437, 53,291, 53,115 आणि 52,917
इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 53,770च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 53,785, 53,903, 54,087 आणि 54,254 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत, उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. आणि माझा प्रत्येक आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न असतो काही ना काहीतरी इन्स्टिट्यूशनल स्टाईल एज्युकेशन तुमच्यासोबत शेअर करण्याचं. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, त्याच्यामधले कंटेंट तुम्हाला आवडत असेल, त्याची काही हेल्प होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा उद्याच्या दिवसाचा मार्केट व्हिडिओ उद्याच्या दिवसाचा तुमचा मार्केटचा व्ह्यू काय असणार आहे हे देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.